बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार इब्रार इनामदार पोलीस दलातून बडतर्फ। कोल्हापूर येथे सापडलेल्या 1 कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे। इब्रार इनामदार हा वाहन चालक हवालदार पदावर कार्यरत होता। मिरजेत 1 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली। झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर व 1 वाहन जप्त करण्यात आले। आरोपीकडून 500 व 200 रुपयांच्या 1 कोटी 11 लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। इब्रार इनामदार यांच्या कोल्हापुरातील सिद्ध कला चहा या दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले। या नोटा 500 रुपयांच्या एका खऱ्या नोटेच्या बदल्यात 3 नोटा देण्यात येत होत्या। सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे अशी इतर 4 आरोपींची नावे आहेत। मुख्य आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस दल विभागात वाहन चालक म्हणून काम करत होता। कोल्हापूर येथे सापडलेल्या 1 कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे।